हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण सिंपल कॅशबुक पाहिलेलं होतं. आता आज सबसिडी बुकमधील पुढचा पार्ट म्हणजे 2 कॉलम कॅशबुक म्हणजे कॅशबुक विथ कॅश अँड बँक कॉलम आणि पेटी कॅशबुक कसं तयार करतो हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आता 2 कॉलम कॅशबुक पाहण्यापूर्वी काही ज्या इम्पॉर्टंट ट्रान्झॅक्शन्स आहेत ज्या बँकशी रिलेटेड आहेत, कारण की आपण आता कॅशबुकमध्ये कॅश आणि बँक असे 2 कॉलम तयार करणार आहे. त्यामुळे बँकचे ट्रान्झॅक्शन ज्या रिलेटेड आहेत त्या ट्रान्झॅक्शनच्या एंट्रीज आधी आपण समजून घेऊयात. या नीट समजून घ्या, मग आपण 2 कॉलम कॅशबुकचं एक्झाम्पल पाहणार आहोत. आता याच्यामध्ये चेक रिसिव्ड फ्रॉम राम, आपल्याला राम यांच्याकडून चेक मिळालेला असेल तर इथे चेक नॉर्मली आपण जो बिझनेसमध्ये वापरतो तो सेफ्टीसाठी कोणता चेक वापरतो? क्रॉस चेक वापरतो किंवा अकाउंट पे चेक वापरतो. मी तुम्हाला जर काहीच उल्लेख केला नसेल तर त्याला क्रॉस चेक किंवा अकाउंट पे चेक म्हणतो असं. तर याची रक्कम आपल्या खात्यावर जमा होते, आपल्याला रक्कम रोख मिळत नाही. म्हणजे बँक इज रिसिव्हर आणि राम इज गिव्हर. म्हणजे याची जर्नल एंट्री कशी होणार आहे? बँक अकाउंट डेबिटेड टू राम अकाउंट. म्हणजे रक्कम बँकेला मिळणार आहे, त्यामुळे बँक इज रिसिव्हर आणि देणारा कोण आहे? राम. जरी रक्कम आपल्या खात्यावर जमा झाली, जर आपल्याला रोख रक्कम मिळाली असेल तर आपण कॅश अकाउंट म्हटलं असतं, परंतु आपल्या खात्यावर जमा होणार आहे म्हणून बँक अकाउंट म्हटलेलं आहे. बँक अकाउंट डेबिट टू राम अकाउंट. आता हा जर बेअरर चेक मिळाला तर हे माहिती आहे आपल्याला की बेअरर चेकची रक्कम आपल्याला काउंटरवर लगेच मिळते. म्हणजे तो चेक आपल्या खात्यावर जमा न होता आपण त्याची रोख रक्कम काढू शकतो. बेअरर चेक मिळाला असेल तर बँक म्हणायचं गरज नाहीये, तर काय म्हणतो आपण? कॅश अकाउंट डेबिटेड टू राम अकाउंट. तर त्याची एंट्री होणार आहे कॅश अकाउंट डेबिटेड टू राम अकाउंट, कारण की रोख रक्कम आपल्याला मिळणार आणि देणारा कोण आहे? राम आहे. रामने चेक दिला, आपण बँकेत गेलो, पैसे काढले, म्हणजे आपल्याला रोख रक्कम मिळाली. चेक कोणी दिला होता? रामने. म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू राम अकाउंट. म्हणजे हाच पॉईंट एक लक्षात ठेवायचा तुम्हाला. त्याची एक नोट तुम्हाला सेपरेटली लिहूनच देणार आहे मी की जर बेअरर चेक मिळाला असेल तर, फक्त बेअरर चेक मिळाला असेल तर कॅश अकाउंटला डेबिट करतो, अन्यथा इतर ठिकाणी बँक अकाउंटला करतो. आता इथे आपण बँक अकाउंटला डेबिट केलेला आहे. थर्ड ट्रान्झॅक्शन काय? चेक ऑफ राम ऑन सेकंड, म्हणजे 2 नंबरचा जो चेक आहे रामचा, डिपॉझिटेड इन टू बँक. आता चेक डिपॉझिट केला तर बँक टू बँक अशी तर एंट्री होणार नाहीये. तर चेक डिपॉझिट केला, आपण बँकेत गेलो आणि चेक डिपॉझिट केला. आता त्या चेकला आपण काय म्हणलेलं होतं? कॅश म्हणलेलं होतं. बेअरर चेकला काय म्हणतो आपण? कॅश म्हणतो बेअरर चेक रिसिव्हडला. मग बेअरर चेक डिपॉझिट केला म्हणजेच काय डिपॉझिट केली? कॅश डिपॉझिट केली. कुठे डिपॉझिट केले? बँकमध्ये. म्हणजे बँक इज द रिसिव्हर, मिळणारे कोण आहे? बँक. आणि काय जाणार आपल्याकडून? कॅश. म्हणजे त्याची एंट्री कशी होणार आहे? बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. सिंपल एंट्री आहे. याला कॉन्ट्रा एंट्री सुद्धा म्हणतो आपण 2 कॉलम कॅशबुकमध्ये. तोही पण एक्सप्लेन करून सांगेन. मग त्याची एंट्री होणार आहे बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. का कॅश अकाउंट म्हटलेलं आहे? तर बेअरर चेक रिसिव्हला आपण काय म्हणतो? कॅश. मग बेअरर चेक डिपॉझिट केला म्हणजेच कॅश डिपॉझिट केली, म्हणजे एंट्री होणार आहे बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. यानंतर चौथी ट्रान्झॅक्शन आहे बेअरर चेक रिसिव्ड फ्रॉम राम. रामकडून चेक मिळाला अँड इमिजिएटली डिपॉझिटेड. म्हणजे आपण तो कॅश घेतलेलीच नाही, आपल्याला रामकडून चेक मिळाला आणि तो लगेच आपण बँकेत डिपॉझिट केला, तर इथे रोख रकमेचा उल्लेख होणार नाहीये. तर एंट्री कशी होणार आहे? बँक अकाउंट डेबिट टू राम अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू राम अकाउंट. म्हणजेच काय की ह्या दोन्ही एंट्रीज कंबाईन केलेल्या आहेत. या दोन्ही जर एंट्री तुम्ही कंबाईन केल्या तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये कॅश अकाउंट कॉमन आहे. जर तो कॅन्सल केला तर राम अकाउंटला क्रेडिट आहे आणि बँक अकाउंटला डेबिट आहे. म्हणजे एंट्री कशी होणार आहे? बँक अकाउंट डेबिटेड टू राम अकाउंट. बँक अकाउंट डेबिटेड टू राम अकाउंट. बेअरर चेक रिसिव्ड फ्रॉम राम अँड इमिजिएटली डिपॉझिटेड. मग हाच पॉईंट फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचा, बाकी इथे सिंपल पॉईंट आहे. पुढे काय सांगितलं? चेक इश्यूड टू राम. रामला चेक दिला, एंट्री कशी होणार आहे? राम इज द रिसिव्हर, मिळणारा कोण आहे? राम. राम अकाउंटला डेबिट करा टू. आपण चेक दिलेला आहे, चेक दिला असेल याचा अर्थ रामने पैसे आपल्याकडून घेऊन जायचे का बँकेतून घेऊन जायचे? बँकेने. म्हणजे बँक इज द गिव्हर, म्हणजे राम अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आणि शेवटची ट्रान्झॅक्शन आहे बेअरर चेक इश्यूड टू राम. आता इथे बेअरर चेक इश्यूड आहे, लक्षात घ्या. बेअरर चेक रिसिव्ड असेल तर कॅश म्हणतो, बेअरर चेक इश्यूड असेल तर कॅश म्हणत नाही, कारण की आपण रामला चेक दिला, राम मिळणार आहे, राम इज द रिसिव्हर, म्हणून राम अकाउंटला काय करतो आपण? डेबिट टू. आता रामला आपण रोख रक्कम दिलेली आहे का? नाही. जरी बेअरर चेकची रक्कम त्याला मिळाली काय? त्याच्या अकाउंटला जमा झाली काय? तरी देणारी कोण असणार आहे? बँकच असणार आहे. म्हणजे राम अकाउंट डेबिटेड टू बँक अकाउंट. म्हणजे सिंपल. तुम्हाला जर्नल लेजरमध्ये मी सांगितलेलं होतं की जेव्हा जेव्हा कॅशऐवजी बँक येईल, कॅशऐवजी चेक येईल किंवा डिमांड ड्राफ्ट येईल, तेव्हा तेव्हा तुम्ही काय लिहायचं आहे? बँक लिहायचं आहे. बरोबर. मग इथे फक्त कॅश, अपवाद कुठे आहे तो फक्त मी पॉईंट एक्सप्लेन करतो. बेअरर चेक रिसिव्ड
हा एक पॉईंट फक्त लक्षात लिहून ठेवा. बेअरर चेक रिसिव्ड असेल तरच कॅश अकाउंटला डेबिट करतात. कॅश अकाउंटला डेबिट करतात. बाकी सर्व ठिकाणी आपण बँक अकाउंटच उल्लेख करतो, कॅशचा उल्लेख करत नाही. बघा इथे चेक रिसिव्ड आहे, बेअरर चेक आहे का? नाही, म्हणून बँक अकाउंट डेबिट टू राम अकाउंट. इथे बेअरर चेक रिसिव्ड आहे, बेअरर चेक रिसिव्ड असेल तर आपण कोणत्या अकाउंटला डेबिट करतो? कॅश अकाउंटला डेबिट करतो, कॅश टू राम. चेक ऑफ राम डिपॉझिट इन टू बँक म्हणजे बँक टू कॅश, ही एंट्री वेगळी आहे. बेअरर चेक रिसिव्ड फ्रॉम राम, आता इथे बेअरर चेक रिसिव्ड आहे, कॅश अकाउंटला डेबिट केलं पाहिजे, पण तो चेक आपल्याला ठेवलाय का आपण किंवा पैसे काढलेत का? नाही. अँड इमिजिएटली डिपॉझिटेड, लगेच डिपॉझिट केलेत, म्हणून बँक अकाउंट टू राम अकाउंट. चेक इश्यूड असेल राम टू बँक, बेअरर चेक इश्यूड असेल राम टू बँक. म्हणजे फक्त आणि फक्त बेअरर चेक रिसिव्ड असेल तरच आपण काय करतो? कॅश अकाउंटला डेबिट करतो. हा एक नियम, हा एक रूल तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचा. ह्या ज्या एंट्रीज आहेत ह्या व्यवस्थित लक्षात ठेवा. आता चेक डिसऑनरची एंट्री करायची कशी? तर चेक डिसऑनरची रिव्हर्स एंट्री करायची, एवढाच पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. रिव्हर्स एंट्री, कारण की याच्या वेगवेगळ्या एंट्रीज असतात. समजा आपल्याला रामकडून चेक मिळाला असेल, मग एंट्री काय करणार आपण? बँक अकाउंट डेबिट टू राम अकाउंट. आणि तो रामचा चेक जर डिसऑनर झाला तर रिव्हर्स एंट्री करायची, काय ठेवणार आहे? राम अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. त्याच्या उलट समजा आपण रामला चेक इश्यू केला असेल तर राम अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, आणि तो चेक जर डिसऑनर झाला तर रिव्हर्स एंट्री करायची, बँक अकाउंट डेबिट टू राम अकाउंट. म्हणजे चेक डिसऑनरची कशी एंट्री होते? रिव्हर्स एंट्री होते. यानंतर आहे ट्रान्सफर फ्रॉम लोन अकाउंट टू करंट अकाउंट. आता हा एक पॉईंट महत्वाचा. तर आपल्या बिझनेसचा कोणता अकाउंट असतो? करंट अकाउंट असतो. मी इथे करंट अकाउंटला अंडरलाईन करतो. याही ट्रान्झॅक्शनमध्ये करंट अकाउंट आहे त्यालाही अंडरलाईन करतो. याही ट्रान्झॅक्शनमध्ये करंट अकाउंट आहे त्यालाही अंडरलाईन करतो. याही ट्रान्झॅक्शनमध्ये करंट अकाउंट आहे. आपला जो करंट अकाउंट असतो म्हणजेच आपला कोणता अकाउंट असतो? बँक अकाउंट. लक्षात घ्या, आपण व्यवसायासाठी जो अकाउंट तयार करतो बँकेमध्ये त्याला आपण करंट अकाउंट म्हणतो. आता इथे काय सांगितलेलं आहे? ट्रान्सफर फ्रॉम लोन अकाउंट टू करंट अकाउंट, म्हणजे लोन अकाउंटवरून करंट अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाले. म्हणजेच काय की आपल्या खात्यावर पैसे जमा झाले. मग हे आपल्या खात्यावर पैसे जमा झाले म्हणजे पैसे आपल्याला मिळाले. मग बँक अकाउंटला काय होणार आहे? डेबिट. जे येईल त्याला डेबिट करतो, बँक अकाउंटला डेबिट होणार आहे. टू कोणाकडून पैसे मिळालेले आहेत? लोन अकाउंटकडून. टू लोन अकाउंट म्हणजेच पैसे मिळाले म्हणजे कर्ज घेतलं, थोडक्यामध्ये कर्जाची रक्कम आपल्या खात्यावर जमा झाली. बँक अकाउंट डेबिट टू लोन अकाउंट. जर हे लक्षात नाही आलं तुमच्या, बघा मी सांगतोय, हे जर लक्षात नाही आलं त्याला एक सिंपल ट्रिक आहे. ती ट्रिक कोणती आहे तेही तुम्हाला सांगेन. त्याच्यानंतर ट्रान्सफर फ्रॉम करंट अकाउंट टू लोन अकाउंट. आता आपल्या व्यवसायाच्या खात्यावरून लोन अकाउंटला पैसे पाठवले. बघा आपले 1 लाख रुपये कर्ज होतं आणि आपल्या खात्यावर 5 लाख रुपये शिल्लक होते. मग या 5 लाखावरून आपण काय केलं? 1 लाख रुपयाचं लोन नील करून टाकलं. म्हणजे 5 लाख रुपयाचा बॅलन्स काय झाला? आपला कमी झाला. म्हणजे पैसे जाणार आपल्याकडून कोणत्या अकाउंटला जाणार आहे? लोन अकाउंटला. म्हणजे एंट्री कशी होणार आहे? लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणजे वरती जी एंट्री केलेली होती त्याच्या रिव्हर्स एंट्री झालेली आहे, याच्या रिव्हर्स एंट्री झालेल्या आहे. याच्यानंतर ट्रान्सफर फ्रॉम सेव्हिंग अकाउंट टू करंट अकाउंट. आता सेव्हिंग अकाउंट हा बिझनेस अकाउंट नाही आहे, हा पर्सनल अकाउंट आहे. तर पर्सनल अकाउंटवरून म्हणजे आपण त्याला थोडक्यात कॅश म्हणू शकतो. कॅश अकाउंटवरून आपल्या कोणत्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाले? करंट अकाउंटला. म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये पैसे आले. व्यवसायामध्ये पैसे आले तर कशाला डेबिट करणार आपण? बँक अकाउंटला डेबिट करणार. इथे बघा करंट अकाउंटला बँक अकाउंट म्हणते, करंट अकाउंटला बँक अकाउंट म्हणलेलं आहे. टू देणारे आपणच आहोत, मग आपलं नाव लिहित नाही. मग आपण जी रक्कम व्यवसायात गुंतवतो त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल असं म्हणतो. आपण जी व्यवसायामध्ये रक्कम गुंतवतो त्याला आपण कॅपिटल अकाउंट म्हणतो. म्हणजे सेव्हिंग ट्रान्सफर फ्रॉम सेव्हिंग टू करंट अकाउंट असेल तर बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. नंतर आहे ट्रान्सफर फ्रॉम करंट अकाउंट टू सेव्हिंग अकाउंट. आता करंट अकाउंट म्हणजे व्यवसायाच्या खात्यावरनं खाजगी अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाले. आणि मगापासून मी ते रिपीट केलेलं आहे की खाजगी अकाउंट आला तर कोणता अकाउंट येतो? ड्रॉइंग्स अकाउंटला डेबिट करतो आपण, कारण की आपण मालकाचं नाव व्यवसायाच्या पुस्तकात लिहित नाही. ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू कोणत्या अकाउंटमधून पैसे जाणार आहेत? करंट अकाउंट. करंट अकाउंट म्हणजेच कोणतं अकाउंट? बँक अकाउंट. आता मग मी तुम्हाला सांगितलं एक सिंपल ट्रिक मी तुम्हाला सांगणार होतो. काय ट्रिक आहे? तर ट्रान्सफर फ्रॉम लोन टू करंट अकाउंट. ज्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केलेत त्या अकाउंटला डेबिट करायचं. आता करंट अकाउंट म्हणजे कोणतं अकाउंट? बँक अकाउंटला डेबिट करा. इथे कोणत्या अकाउंटला डेबिट करणार? लोन अकाउंटला. इथे करंट अकाउंट म्हणजे कोणतं अकाउंट आहे? बँक अकाउंट. आणि इथे सेव्हिंग अकाउंट म्हणजे पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंटला काय म्हणतो आपण? ड्रॉइंग्स अकाउंट. बरोबर. म्हणजे ज्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले त्या अकाउंटला काय करा? डेबिट करा. आणि मग अलीकडे जो अकाउंट असेल लोन अकाउंटला क्रिएट होणार, करंट म्हणजे बँक अकाउंटला क्रिएट होणार. हे सेव्हिंग आहे म्हणजे कॅपिटल अकाउंटला क्रिएट होणार. हे करंट अकाउंट आहे म्हणजे बँक अकाउंटला क्रिएट होणार.
म्हणजे ज्या अकाउंटला आपल्याला पैसे ट्रान्सफर करायचे त्या अकाउंटला डेबिट करायचा आहे, हा एक नियम याच्यामध्ये लिहून ठेवायचा. आता याच्यामध्ये मी मगाशी तुम्हाला सांगितले बँक टू कॅश ही कॉन्ट्रा एंट्री आहे. मग अशी ही एक कॉन्ट्रा एंट्री आहे, इथे मी लिहून ठेवतो ही कॉन्ट्रा एंट्री आहे. तर कॉन्ट्रा एंट्री म्हणजे काय तेही सांगतो मी. मग तशा अजूनही 2 कॉन्ट्रा एंट्रीज आहेत. एक आहे कॅश डिपॉझिटेड इन टू बँक. कॅश डिपॉझिटेड, बँकेमध्ये पैसे भरले तर त्याचं पोस्टिंग त्याची जर्नल एंट्री कशी करतो आपण, बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आणि दुसरी एंट्री आहे कॅश विड्रॉन फ्रॉम बँक. कॅश विड्रॉन फ्रॉम बँक फॉर ऑफिस यूज, आणि त्याची एंट्री काय होणार आहे, कॅश अकाउंट डेबिटेड टू बँक अकाउंट. या ज्या 2 एंट्रीज आहेत या एंट्रीजला आपण काय म्हणतो, कॉन्ट्रा एंट्रीज म्हणतो. बरोबर. कॉन्ट्रा एंट्रीज कोणाला म्हणायचं की ज्या एंट्रीमध्ये कॅश आणि बँक हे 2च अकाउंट असतात त्याला आपण कॉन्ट्रा एंट्री म्हणतो. कारण की आपण जे कॅशबुक तयार करणार आहे त्या एकाच कॅशबुकमध्ये आपण 2 कॉलम करणार आहे. एक कॉलम कोणता असणार आहे, कॅश, आणि एक कॉलम कोणता असणार आहे, बँक. म्हणजे कॅशबुकच्या दोन्ही बाजूला म्हणजे डेबिट साईडला सुद्धा आणि क्रेडिट साईडला ज्या एंट्रीची नोंद होते त्या एंट्रीला आपण काय म्हणू शकतो, कॉन्ट्रा एंट्री. मग अशा कॉन्ट्रा एंट्रीज 3च आहेत. एक कॅश डिपॉझिटेड, एक कॅश विथड्रॉन आणि एक बेअरर चेक डिपॉझिटेड. ह्या जे 3 एंट्रीज आहेत ह्याच फक्त कॉन्ट्रा एंट्रीज आहेत. आणि ह्या कॉन्ट्रा एंट्रीज कशा दाखवायच्या असतात ते आपण ह्याच्या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. आता आपण 2 कॉलम कॅशबुकचं एक एक्झाम्पल पाहतोय. तोपर्यंत एकदा एंट्री सर्व पाहून घ्यायचे तुम्ही. चला तर आपण पहिलं एक्झाम्पल पाहणार आहोत 2 कॉलम कॅशबुकचं. बोर्ड बुकमधीलच आहे. प्रिपेअर 2 कॉलम कॅशबुक ऑफ गुरुदक्षिणा ब्रदर्स. नॅरेशन्स नॉट रिक्वायर्ड. नॅरेशनची आवश्यकता नाही आहे. हेडिंग दिलेलं आहे आपण इन द बुक्स ऑफ गुरुदक्षिणा ब्रदर्स किंवा फक्त गुरुदक्षिणा ब्रदर्स. खाली लिहिलेलं 2 कॉलम कॅशबुक किंवा असं म्हणू शकतो कॅशबुक विथ कॅश अँड बँक कॉलम. डेट रिसिट्स, पर्टिक्युलर जे काय म्हणू शकतो आपण रिसिट्स. रिसिट नंबर LF कॅश आणि बँक हे 2 कॉलम केलं लक्षात घ्या, कॅश आणि बँक. पुन्हा इथं डेट पेमेंट्स व्हाउचर नंबर LF कॅश आणि बँक क्रेडिट. बरोबर. आता इथे कॅश मग अशा आपण कॅश कॉलम फक्त केला होता सिम्पलमध्ये. 2 कॉलम कॅशबुकमध्ये आपण काय करतो, कॅश आणि बँक कॉलम असे दोन्ही कॉलम एकत्र करतो. पाहूयात आता काय सांगितलेलं आहे. कॅश बॅलन्स ₹13,000. कॅश बॅलन्स म्हणजे डेबिट साईडचा बॅलन्स असतो. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश कॉलममध्ये दिलेले 13,000. कॅशचा नॉर्मल बॅलन्स हा डेबिट असतो, कॅश ही ॲसेट आहे. बँकचा बॅलन्स डेबिटच असतो. पण याच्यामध्ये बँक बॅलन्स नाही सांगितलेला. काय सांगितलेलं, बँक ओव्हरड्राफ्ट सांगितलेला आहे. बँक ओव्हरड्राफ्ट ही लायबिलिटी आहे आणि लायबिलिटीचा बॅलन्स कोणता असतो, क्रेडिट. मग तो आपण क्रेडिट साईडला दाखवायचा आहे. एक तर एकच बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन तो बँक कॉलममध्ये येणार आहे ₹18,000. 18,000 रुपये. हवं तर कंसामध्ये मी लिहून ठेवू शकता ओव्हरड्राफ्ट. फक्त त्यांनी बँक बॅलन्स म्हटलं असतं तर आपण डेबिट साईड दाखवलं असतं. पण बँक ओव्हरड्राफ्ट आहे म्हणून क्रेडिट साईडला. आता नॅरेशनची आवश्यकता नाही आहे आणि बॅलन्सला आपण कधीच नॅरेशन सुद्धा लिहित नाही. आता याच्यामध्ये रिसिट्स म्हणजे रक्कम आली आणि पेमेंट्स म्हणजे रक्कम गेली. जर रोख आली असेल तर कॅशमध्ये आणि रोख चेकने मिळाली असेल तर बँकमध्ये. रोख रक्कम गेली असेल तर कॅशमध्ये आणि चेकने रक्कम गेली असेल तर बँकमध्ये. म्हणजे इथे अगदी मी तुम्हाला जर्नल एंट्रीज न पाठ करता डायरेक्ट कसं पोस्टिंग करायचं हेही सांगणार आहे. रिसिव्ड फ्रॉम नेहा. नेहाकडून पैसे मिळाले. पैसे मिळाले म्हणजे कोणत्या साईडला जाणार, रिसिट साईडला जाणार. रिसिट फ्रॉम नेहा टू नेहा अकाउंट. आता नेहाकडून आपल्याला रोख किती मिळालेले आहेत, कॅश मिळाले 1,700 आणि बेअरर चेक मिळालेला आहे 500 रुपये. आता लक्षात घ्या हा पॉईंट महत्वाचा आहे. जर यांनी फक्त चेक म्हणलं असतं तर मी बँक कॉलममध्ये लिहिले असते. पण जर बेअरर चेक मिळाला असेल तर मगाशीच मी तुम्हाला एक नोट लिहून दिलेली आहे. काय नोट लिहून दिलेली आहे, बेअरर चेक रिसिव्ड असेल तरच कॅश अकाउंटला डेबिट करतात. म्हणजे कॅश असेल तर कॅश अकाउंटलाच दाखवतो आणि बेअरर चेक मिळाला असेल, बेअरर चेक रिसिव्ड असेल तर कॅश अकाउंटलाच दाखवतो. म्हणजे या दोन्हीची रक्कम कॅश अकाउंटला दाखवायची आहे. मग सेपरेट दाखवायच्या ऐवजी मी एकत्र दाखवतो 2,200 रुपये. लक्षात राहील तुमच्या की बेअरर चेक रिसिव्ड असेल तर कॅश अकाउंटलाच दाखवायचे असते. लक्षात ठेवा. जर इथे फक्त चेक असता किंवा क्रॉस चेक असता तर 1,700 कॅशमध्ये आले असते आणि बँकमध्ये 500 रुपये आले असते. पण दोन्हीकडे कॅश दाखवायचे, कॅश एकत्र दाखवू शकतो आपण. 7 तारखेची ट्रान्झॅक्शन आहे पेड टू धनराज. धनराज यांना पैसे दिले म्हणजे रक्कम येणार की जाणार, तर जाणार. पेमेंट साईडला तारीख किती आहे 7. बाय कोणाला पैसे दिलेत आपण, धनराज. आता धनराज यांना रोख रक्कम दिली असेल तर कॅशमध्ये, चेकने दिली असेल तर बँकमध्ये. कशी रक्कम दिलेली आहे, चेकने. म्हणजे ही रक्कम कोणत्या कॉलममध्ये जाणार आहे, बँक कॉलममध्ये 6,000 रुपीज. कॅश किंवा बँक कशावरून ठरवायचं आहे, तर चेक असेल तर कॅश आणि बँकवर ठरवायचं आहे.
8 तारखेची ट्रान्झॅक्शन आहे कॅश सेल्स, रोखीने माल विकला. आता रोखीने माल विकला म्हणजेच काय होणार, पैसे येणार. पैसे येणार म्हणजे कोणत्या साईडला येणार, रिसीट साईडला. टू सेल्स अकाउंट, टू सेल्स अकाउंट. किती रुपये कॅश मिळालेला आहे, 6545 अँड डिस्काउंट अलाउड 55. आता पूर्वी 3 कॉलम कॅशबुक सुद्धा असायचा, म्हणजे त्याच्यामध्ये कॅश, बँक आणि डिस्काउंट कॉलम असायचा. पण आता 3 कॉलम कॅशबुक हा कॅन्सल केलेला आहे सिलेबसमधून, फक्त 2 कॉलम कॅशबुक आहे. त्यामुळे डिस्काउंटचा पण विचार करायचा नाहीये. कॅश सेल्स, कॅशमध्ये किती लिहायचे आहेत, 6545 म्हणजे 6545 रक्कम आली. त्याच्यानंतर आहे 10 तारीख, चेक रिसिव्ड ऑन 2 मार्च. चेक रिसिव्ड ऑन 2 मार्च. 2 मार्चला कोणता चेक मिळाला होता, बेअर चेक. आणि बेअर चेकला काय म्हणलं होतं आपण, कॅश म्हणले होते, बरोबर. डिपॉझिटेड इन टू बँक म्हणजेच काय की हा जो बेअरर चेक आहे तो डिपॉझिट केलेला आहे. आता इथे लक्षात घ्या, बेअरर चेकला काय म्हणलं होतं आपण, कॅश, आणि ती कॅश आपण डिपॉझिट केली म्हणजे याची एंट्री कशी होणार आहे, बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आणि ही जी एंट्री आहे, ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये बँक आणि कॅश दोन्ही अकाउंट येतात त्याला कॉन्ट्रा एंट्री म्हणतो. आणि याचं पोस्टिंग अगदी परफेक्ट करायचं आहे, व्यवस्थित लक्ष द्या. बँक अकाउंटच्या डेबिटला, हा बँक अकाउंट सुद्धा आहे, कॅश अकाउंट पण आहे, पण बँक अकाउंटच्या डेबिट साईडला, डेबिट साईडला तारीख किती लिहितो, 10. हे जरा सेपरेट एंट्री दाखवतो, 10. काय लिहिणार बँक अकाउंटच्या डेबिट साईडला, टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट. LF मध्ये लिहायचं आहे सी, सी म्हणजे का, कॉन्ट्रा एंट्री आहे. आता ही रक्कम कुठे लिहायची आहे, तर बँक कॉलममध्ये लिहायची आहे. लिहिताना कॅश अकाउंट लिहिलं पण बँक अकाउंटला डेबिट करायचं आहे. बँक कॉलमला लिहायचे आहे. किती रुपयाचा बेअरर चेक होता, 500 रुपीज, 500 रुपये, बरोबर. 500 रुपयाचा बेअरर चेक होता, तो डिपॉझिट केला बँक अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट. बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट. दुसरा इफेक्ट, कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट. मग इकडेच लिहितो मी कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला. काय लिहिणार, कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट. LF मध्ये सी लिहायचं आहे. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला म्हणजे कॅश कॉलममध्ये लिहायचे 500 रुपीज. या एंट्रीचं पोस्टिंग व्यवस्थित पुन्हा एकदा समजून घ्या. बँक कॉलमच्या डेबिटला, बँक अकाउंटच्या ऐवजी काय म्हणतो मी, बँक कॉलमच्या डेबिटला, बँक कॉलमच्या डेबिटला 500 रुपये लिहिले टू कॅश अकाउंट. कॅश कॉलमच्या क्रेडिटला, कॅश कॉलमच्या क्रेडिटला 500 रुपये लिहिले, काय लिहिणार, बाय बँक अकाउंट. या पद्धतीने लेजर पोस्टिंग केलं. आणि हा पॉईंट लक्षात घ्या, ही कसली एंट्री आहे, कॉन्ट्रा एंट्री आहे, म्हणून त्याला आपण काय लिहिलेलं आहे, सी लिहिलेलं आहे. यानंतर आहे डिपॉझिटेड इन टू बँक ₹5000. बँकेमध्ये 5000 रुपये रोख भरले. पुन्हा एकदा सेमच एंट्री होणार आहे, बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग त्याचे पोस्टिंग सेमच होणार आहे. 12 तारीख, बँक अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट, सी म्हणूयात. किती रक्कम भरलेली आहे, 5000 रुपीज, 5000 रुपये. आणि क्रेडिट साईडला पोस्टिंग होणार बाय बँक अकाउंट, बाय बँक अकाउंट, सी म्हणूयात. आणि कॅश कॉलममध्ये लिहायचे 5000 रुपये. म्हणजे इथे बँक म्हणलं की कॅशमध्ये रक्कम लिहायची, कॅश म्हणलं की बँकमध्ये रक्कम लिहायची, असं लक्षात ठेवलं तरी चालेल. गुड्स परचेस फ्रॉम प्राची ऑन क्रेडिट. आता हा पॉईंट लक्षात घ्या, ऑन क्रेडिट हा उधारीचा व्यवहार आहे. उधारीचा व्यवहार कॅशबुकमध्ये आपण कुठेही दाखवत नाही, कारण की कॅशबुकमध्ये फक्त कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो. क्रेडिट ट्रान्झॅक्शन आपण सबसिडी बुकमध्ये, म्हणजे अदर सबसिडी बुक आहेत, परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न, सेल्स बुक, त्याच्यामध्ये करतो. गुड्स परचेस फ्रॉम प्राची ऑन क्रेडिट आहे, ऑन क्रेडिट आहे, त्यामुळे याची नोंद कॅशबुकला होणार नाही. चेक रिसिव्ड फ्रॉम नेहा रिटर्न डिसऑनर. आता नेहाचा चेक डिसऑनर झालेला आहे, तरी पॉईंट समजून घेऊयात. नेहाचा चेक आपल्याला किती तारखेला मिळालेला होता, 2 तारखेला मिळाला होता. किती रुपयाचा चेक होता, 500 रुपीजचा चेक होता. किती रुपयाचा चेक होता, 500 रुपीजचा. तो आपण डिपॉझिट सुद्धा केलेला होता. आता तो चेक काय झालेला आहे, डिसऑनर झालेला आहे. बघा, तो चेक काय झालेला आहे, डिसऑनर. आता मला सांगा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की जेव्हा डिसऑनरची एंट्री असेल तेव्हा रिव्हर्स एंट्री करतो. डिसऑनरची काय एंट्री करतो आपण, रिव्हर्स एंट्री करतो. मग जेव्हा नेहाकडून चेक मिळाला होता, बेअरर चेक रिसिव्ड, तेव्हा एंट्री काय केली होती आपण, कॅश अकाउंट डेबिट टू नेहा अकाउंट. काय एंट्री केली होती, कॅश अकाउंट डेबिट टू नेहा अकाउंट, बरोबर. हा चेक पुन्हा आपण डिपॉझिट सुद्धा केला होता, तेव्हा एंट्री काय केली होती, बँक अकाउंट डेबिट टू नेहा अकाउंट. तेव्हा एंट्री काय केली, बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणजे याची कंबाईन एंट्री काय झाली होती बघा, कॅश अकाउंटला कॅश अकाउंट कॅन्सल झाला, एंट्री काय झाली होती, बँक अकाउंट डेबिट टू नेहा अकाउंट. आता त्याच्या रिव्हर्स एंट्री करा, काय एंट्री होणार मग, नेहा अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणजे नेहा अकाउंटला डेबिट आणि बँक अकाउंटला काय होणार आहे, क्रेडिट बाय नेहा अकाउंट. आणि रक्कम कोणत्या कॉलममध्ये जाणार आहे, बँक कॉलममध्ये 500 रुपीज, बरोबर. म्हणजे याप्रमाणे याची एंट्री केलेली आहे. मी हा पॉईंट पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. जेव्हा चेक मिळाला होता तेव्हा एंट्री काय केली होती आपण, कॅश अकाउंट डेबिट टू नेहा अकाउंट.
तो चेक आपण इथे डिपॉझिट केला होता, बरोबर. तेव्हा एंट्री काय केली होती, बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, बरोबर. याच्यामध्ये कॅश अकाउंट तुमचा ऑलरेडी काय झालेला आहे, कॅन्सल झाला. आता राहिली काय एंट्री, बँक अकाउंट डेबिट टू नेहा अकाउंट. मग मी सांगितलं डिसऑनरची रिव्हर्स एंट्री करतो. रिव्हर्स एंट्री म्हणजे कशी होणार, मग बँक अकाउंट डेबिट टू नेहा अकाउंट ही त्यांची नॉर्मल एंट्री होती, ही नॉर्मल एंट्री होती. ती रिव्हर्स एंट्री केली, काय एंट्री होणार, मग नेहा अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. नेहा अकाउंटला डेबिट आणि बँक अकाउंटला काय होणार, क्रेडिट. बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय नेहा अकाउंट केलेलं आहे 500 रुपीज. हा एक पॉईंट वस्तू लक्षात ठेवा. पुढची ट्रान्झॅक्शन आहे परचेस गुड्स फ्रॉम स्वीटी 5000 ॲट 7% TD अँड पेड हाफ द अमाऊंट इमिजिएट. ही एक वर्किंग नोट व्यवस्थित समजून घ्यायची आहे. किती रुपयाचा माल खरेदी केला स्वीटी यांच्याकडून, 5000 रुपयेचा. 5000 रुपयाचा माल खरेदी केला 5000 मायनस ट्रेड डिस्काउंट किती आहे 7% म्हणजे 350 म्हणजे बॅलन्सिंग फ्री किती राहिली 4650. आता काय सांगितलेलं आहे, स्वीटी यांच्याकडून माल परचेस केलेला आहे आणि त्यांना फुल अमाऊंट पेड केलेली नाहीये, तर हाफ अमाऊंट पेड केलेली आहे, बरोबर. म्हणजे ही जी ट्रान्झॅक्शन आहे याच्यातील हाफ अमाऊंट पेड आहे, म्हणजे हाफ कॅश ट्रान्झॅक्शन आहे आणि हाफ क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. क्रेडिट म्हणजेच कोणाचं नाव येणार तिथे, स्वीटीचं नाव येणार आहे. मग ह्याचा हाफ करूयात आपण 2325 2325, बरोबर. आता इथे लक्षात घ्या, आपण ट्रेड डिस्काउंट तर बिझनेसमध्ये कधीच दाखवत नाही, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आपण बिझनेसमध्ये कधी दाखवत नाही, कॅशबुकमध्ये, बरोबर. क्रेडिट ट्रान्झॅक्शन आपण कॅशबुकमध्ये दाखवत नाही, आपण फक्त कॅश ट्रान्झॅक्शन दाखवणार. इथे माल खरेदी केला म्हणजे माल येणार पण रक्कम जाणार, म्हणजे कोणत्या साईडला येणार, पेमेंट साईडला बाय परचेसेस अकाउंट, बाय परचेस अकाउंट. इथे चेकचा उल्लेख कुठेही नाही आहे, बरोबर. त्यामुळे कॅशमध्ये लिहायचे आहेत. किती लिहायचे आहेत, 2325 2325 रुपये. आता हा जर चेकचा व्यवहार असता तर चेक बँकमध्ये सुद्धा 2325 लिहिले असते, पण हा उधारीचा व्यवहार आहे, उधारीचा व्यवहार आपण दाखवत नाही. पुढे बँक पेड इन्शुरन्स प्रीमियम. आता हे पॉईंट्स खूप महत्त्वाचे लक्षात घ्या. इन्शुरन्स प्रीमियम पेड केला म्हणजे खर्च आहे, खर्च म्हणजे पैसे येणार की जाणार, तर रक्कम जाणार, पेमेंट साईडला येणार आहे. पेमेंट साईडला तारीख किती येणार 22 बाय इन्शुरन्स प्रीमियम, बाय इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट. आता या ट्रान्झॅक्शन मी एक्सप्लेन करून दिलेलं नाही, सांगितलेलं नाही आहेत, काही गरज पण नाही त्याची. तुमच्या लक्षात येईल, पेड म्हणजे पैसे गेले पेमेंट साईडला, रिसिप्ट म्हणजे पैसे आले डेबिट साईडला. मग इथे रक्कम जाणार, किती रुपये जाणार 1000, पण हे आपण नाही दिलेली, कोणी दिलेले आहे, बँकेने दिलेले आहे, म्हणजे बँक कॉलममध्ये येणार 1000 रुपीज. आणि तसंच कलेक्टेड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आता व्याजाचे पैसे जमा केले म्हणजे रिसिप्ट साईडला येणार. मग रिसिप्ट साईडला 22 तारीख 2 कशाचे पैसे जमा केलेले आहेत, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आणि हे सुद्धा बँकेने जमा केलेले आहेत, म्हणजेच पासबुकला 1650 1650. त्यानंतर पुढची ट्रान्झॅक्शन आहे चेक इश्यू टू धनराज वॉज डिसऑनर. आता धनराजला आपण चेक दिला होता, बरोबर. धनराजला चेक दिला होता, कुठे चेक दिला होता धनराजला, इथे आहे 6000 रुपयेचा. तेव्हा त्याची नोंद कुठे केली होती आपण, पेमेंट साईडला केली होती. तर रिव्हर्स एंट्री करायची. रिव्हर्स एंट्री म्हणजे कोणत्या साईडला येणार, रिसिप्ट साईडला येणार आहे. तारीख किती आहे धनराजची, चेक डिसऑनरची 24 तारीख आहे. टू धनराज अकाउंट बँकमध्येच लिहायचं आहे. रिव्हर्स एंट्री करतोय आपण 6000 रुपीज. बघा रिव्हर्स एंट्रीची पण गरज पडली नाही. धनराजचे पोस्टिंग पेमेंट साईडला होतं, चेक डिसऑनर झाला, कोणत्या साईडला आलं, रिसिप्ट साईडला आलं, रिव्हर्स एंट्री केली. त्यानंतर आहे गुप्ता स्टोअर्स डिरेक्टली डिपॉझिटेड इन अवर बँक अकाउंट. आपल्या खात्यावर डिरेक्टली डिपॉझिट केलेले आहेत, म्हणजे आपल्या खात्यावर पैसे भरले. आपला एक जो डेटर होता, कर्जदार होता किंवा एक पार्टी होती आपली, कस्टमर होता, त्या कस्टमरने आपल्या अकाउंटला पैसे भरले. मग आपल्या अकाउंटला पैसे जमा झाले म्हणजे कोणत्या साईडला येणार, रिसिप्ट साईडला. तारीख किती आहे 26/2. कोणी भरलेले आहेत पैसे, हे गुप्ता स्टोअर्स आणि बँकेमध्ये पैसे भरलेत आपल्या, तुम्ही बँक कॉलममध्ये लिहिणार आपण 7500 7500. आणि शेवटची ट्रान्झॅक्शन आहे, ही ट्रान्झॅक्शन खूप महत्त्वाची असते. ही ट्रान्झॅक्शन महत्त्वाची आहे, डिपॉझिटेड कॅश इन एक्सेस ऑफ ₹3920 इंटू बँक. म्हणजेच काय 3900 रुपये बॅलन्स ठेवून बाकी रक्कम डिपॉझिट करा. म्हणजे इथे डिपॉझिट पण दाखवायची आहे आणि हा बॅलन्स सुद्धा दाखवायचा.
मग एक्झाम्पल तर इथं संपलेलं आहे. आता ही ट्रान्झॅक्शन मी इथं लिहून ठेवतो म्हणजे तुम्हाला ती वर्किंग सुद्धा लक्षात येईल. डिपॉझिटेड कॅश इन एक्सेस ऑफ ₹3,920 इंटू बँक. आता याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, आता हे पुस्तक जरा मी बाजूला ठेवतो, हे एक्झाम्पल आधी पूर्ण सॉल्व्ह करून दाखवतो, मग आपण ते एक्झाम्पल बनवतो. लक्षात घ्या. आता इथे काय याचा अर्थ काय होतो की 3,920 रुपये शिल्लक ठेवून म्हणजे बॅलन्स ठेवून ज्यादा रक्कम डिपॉझिट करा म्हणजे भरा, म्हणजे कॉन्ट्रा एंट्री करावी लागणार आहे. बरोबर. मग कशी काढायची असते ज्यादा रक्कम, तर काय करायचं आपल्याला की कॅशची डेबिट साईडची बेरीज बघा, कॅशची डेबिट साईडची बेरीज वजा कॅशची क्रेडिट साईडची बेरीज, रिसीट साईड मायनस पेमेंट साईड. मग कॅशची डेबिट साईडची बेरीज करूयात आपण. 13, 2, 15, 15, 6, 21, 21,745, 21,745. पेमेंट साईडची बेरीज करूया. 5, 5 आणि 2, 7, 7,825, 7,825 म्हणजे वजा बाकी किती येते बघूयात. 0, 2, 9, 1, 3, 1 म्हणजे आपली किती रक्कम आलेली आहे 13,920. कसं काय केलं सांगतो परत एकदा. रिसीट साईडची बेरीज मायनस पेमेंट साईडची बेरीज म्हणजे रिसीट्समधून आपण काय केले, पेमेंट्स लेस केले म्हणजे आलेली रक्कम वजा गेलेली रक्कम. आपल्याकडे रक्कम किती आली होती 21,745, गेली किती 7,825, शिल्लक किती आहे 13,920. आता 13,920 पैकी 3,920 ठेवायचे आहेत आणि एक्स्ट्रा अमाऊंट आहे ती डिपॉझिट करायची. मग इथे मी म्हणतो बॅलन्स ठेवा, मराठीमध्ये लिहितो बॅलन्स ठेवा. किती रुपये बॅलन्स ठेवा 3,920 म्हणजे एक्सेस अमाऊंट किती रुपये आहे ते 10,000, याला आपण ज्यादा रक्कम म्हणतो. आणि ही एक्सेस अमाऊंट आपल्याला काय करायची आहे डिपॉझिट करायची आहे. हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे. मग डिपॉझिटची एंट्री काय करतो आपण, बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ही कॉन्ट्रा एंट्री आहे, लक्षात घ्या ही कॉन्ट्रा एंट्री आहे. मग याचं लेजर पोस्टिंग नीट करा, व्यवस्थित करा. कुठे दाखवणार बँक अकाउंटच्या डेबिट साईडला. आता याची तारीख किती दिली होती बघूया, याची तारीख दिलेली होती 30 तारीख. बँक अकाउंटच्या डेबिट साईडला परत एकदा रिपीट करतो, बँक कॉलमच्या डेबिट साईडला काय लिहितो आपण टू कॅश अकाउंट. कॉन्ट्रा एंट्री ही बँक कॉलमच्या डेबिट साईडला किती रुपये डिपॉझिट करायचे आहेत 10,000 रुपीज आहे. बँक अकाउंटच्या डेबिटला टू कॅश, बँक कॉलमच्या डेबिट साईडला टू कॅश. टू कॅश लिहिले बँकमध्ये लिहा. आणि दुसरा इफेक्ट कुठे दाखवणार क्रेडिट साईडला, कॅश अकाउंटच्या म्हणजे कॅश कॉलमच्या क्रेडिट साईडला, कॅश कॉलमच्या क्रेडिट साईडला बाय काय लिहिणार बँक अकाउंट. कॅश कॉलमच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट दाखवायचं आहे. किती रुपये दाखवायचे आहेत 10,000 रुपीज, 10,000 रुपये. याला कॉन्ट्रा एंट्री म्हणतो, म्हणून इथे आपण सी लिहून ठेवतो. बरोबर. आता आजच्या एक्झाम्पलमध्ये तिन्ही डिपॉझिटचे ट्रान्झॅक्शन होते, इथे पण डिपॉझिट, इथे पण डिपॉझिट, इथे पण डिपॉझिट आहे, त्यामुळे सेम आलेलं आहे. जर विड्रॉ असेल तर अपोजिट साईडला येणार आहे, हे लक्षात घ्या. झालं. मग आता कॅश कॉलम आपण पहिल्यांदा क्लोज करूयात. कॅश कॉलम, आता कॅश कॉलम ऑलरेडी आपण क्लोज करूनच ठेवलेला होता, तुमच्या लक्षात नसेल तर. टोटल किती होती 21,745, 21,745 आणि बॅलन्स किती ठेवायचा होता 3,920. महिन्याच्या शेवटची तारीख 31, त्याला आपण काय म्हणतो बाय बॅलन्स कॅरेक्टर. झालं. हा बॅलन्स ठेवूनच राहिली रक्कम डिपॉझिट केली होती, म्हणजे पुन्हाची करायची गरज नाहीये, चेक करू शकता तुम्ही. आता बँक कॉलम क्लोज करूया. बँकमध्ये लक्षात घ्या की असं काही नाही की डेबिटचीच बेरीज जास्त असते किंवा क्रेडिटचीच बेरीज जास्त असते. आपण दोन्हीकडची बेरीज करूयात, कोणती बेरीज जास्त आहे ते बघूयात. इकडची बेरीज आहे ती 18, 19, 20, 25,500 आणि इकडची जरा जास्त वाटते मला, म्हणजे डेबिट साईडची बेरीज जास्त आहे. ते आधी आपण करूयात. 10, 17, 23, 24, 29, 30,650 किती आहे 30,650, 30,650 दोन्ही बाजूला लिहिले. आता 30,650 मधून मगाशीच मी सांगितले 18, 24, 25,500 वजा केले. मग 25,500 जर वजा केले तर फरक आलेला आहे 5,150.
मग 3,920 आणि 5,150 कॅश आणि बँकला फरक आला. हा कॅरीड डाऊन आहे. तो ब्रॉडडाऊन कुठे करणार? डेबिटला. मार्च नंतर महिना कोणता असतो? एप्रिल 1. टू बॅलन्स ब्रॉडडाऊन 3,920 आणि 5,150. या पद्धतीने आपण टू कॉलम कॅशबुक काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचं. लक्षात घ्या. आता टू कॉलम कॅशबुक सॉल्व्ह करताना एकच पॉईंट लक्षात घ्यायचा तुम्हाला की याच्यामध्ये ज्या जर्नल एंट्रीज आहेत, या बेसिक एंट्रीज आहेत, या तुमच्या परफेक्ट असणं आवश्यक आहे. या जर एंट्री तुमच्या परफेक्ट असतील तर टू कॉलम कॅशबुकचं कोणत्याही प्रकारचं एक्झाम्पल असेल तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. आता यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण पेटी कॅशबुकचं एक्झाम्पल पाहणार आहोत आणि सबसिडी बुकचे एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न हे पुस्तक तयार करतो ते यानंतरच्या लेक्चरमध्ये, यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.